नमस्कार, मी प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले. मला फक्त आता एवढंच सांगायचं आहे की आपण जो पण प्रचार करतोय, सगळ्या गोष्टी आम्ही लोकांकडे जाऊन बोलतोय. रणजित दादांच्या नेतृत्वाखाली असू देत, शमशेरदादांच्या नेतृत्वाखाली असू देत, भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली असू देत, आपले आमदार साहेब आहेत सचिन दादा त्यांच्या नेतृत्वाखाली असू देत, प्रचार करताना आपण बाकीच्या गोष्टी कमी बोलाव्यात असं मला वाटतं. त्याच्यामध्ये दहशतवाद, मला असं वाटतं ह्याच्यात दहशतवादावरती जी केलेली टीका आहे ती अयोग्य आहे. कारण की ज्या व्यक्तीला आपल्या फलटणचं भलं करायचंय आणि जो त्याच्यामध्ये कार्यरत आहे, तरी मला फक्त एवढं सांगणं आहे की दहशतवादाबद्दल हा मुद्दा इथे नसला पाहिजे. आपण आपल्या फलटणची प्रगती साधतोय, या प्रगतीमध्ये खूप कामं झालेली आहेत. त्यामध्ये रणजित दादांचं एवढं पण म्हणणं आहे की आपल्याला महिलांसाठी सुद्धा खूप काम करायचंय, त्यांचं सक्षमीकरण करायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी उमेदवार सुद्धा असेच घेतलेले आहेत की ते पूर्ण तळागाळावरती जाऊन सगळ्या महिलांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या समजून काय करता येईल याच्यावरती सुद्धा मार्ग काढून अजून आपली फलटणची प्रगती व्हावी. जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत ते पण ते सॉल्व्ह करतायत. ज्या जुन्या 30 वर्षामध्ये न झालेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमधून मार्ग काढून एवढे सगळे आपण बघतोय की त्यांनी एवढे सगळे निधी आणलेले आहेत. काही समाजांसाठी सुद्धा त्यांनी कामं व्हावीत यासाठी सुद्धा खूप त्यांच्याबरोबर गाठीभेटी करून त्यांची म्हणणी समजून त्यांच्यासाठी काय व्यवस्थापन करता येते का ते पण केलेलं आहे. सो मला तरी असं वाटतं की आतापर्यंतचे जे पण आम्ही लोक जाऊन भेटलेलो आहोत सगळ्यात, त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आमचा पाठिंबा भाजपाला आहे. कारण की त्यांना स्वतःला दिसतंय की भाजप काय प्रगती करते, कुठल्या दिशेने फलटण शहराला घेऊन जात आहे. आणि मला फक्त एवढंच सांगायचंय सर्व जनतेला, माझ्या प्रभागामधल्या लोकांना असू देत किंवा फलटणकरांना, की तुम्हा सर्वांना सुद्धा दिसतंय की आपण प्रगती करतोय. या प्रगतीमध्ये फक्त आपली साथ आपल्या बरोबर असली पाहिजे, म्हणजे ती प्रगती अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल. ज्या पण गोष्टी राहिलेल्या आहेत त्या आपण आचारसंहितेमुळे करू शकत नाहीये. तुम्ही जाहीरनामा पण बघितला असेल, त्याच्यामध्ये नुसती आश्वासनं दिलेली नाहीये, तर ती मंजूर होऊन आलेली सगळी कामं त्याच्यामध्ये आहेत. तर मला फक्त फलटणकरांना एवढं सांगायचं आहे की तुमची साथ आणि तुमचा आशीर्वाद आमच्या बरोबर राहू दे. धन्यवाद. खरं सांगायचं तर मी पर्सनली महिलांशी जाऊन बोलतीये, त्यांच्याबद्दल त्यांना काय प्रॉब्लेम्स आहे हे समजून घेतेय. पण त्यापैकी आतापर्यंत मला एकही महिला अशी बोललेली नाहीये की आम्ही असुरक्षित आहोत. पण त्यांच्या ज्या मागण्या आहेत, जसं मी आधी पण तुम्हाला मेन्शन केलं होतं की त्यांच्या छोट्या मागण्या आहेत की बाबा आमच्या घरामध्ये पाणी येत नाही, आमचा कचरा इथे बाहेर पडलेला आहे तो साफ होत नाहीये, त्यांच्या या मागण्या आहेत. आणि या मागण्या पलीकडे जर तुम्ही त्याला दुसरी दिशा देऊन की बाबा आम्हाला संरक्षणच मिळते, कुणापासून संरक्षण हवंय मला तेच कळत नाहीये. सगळ्यात पहिले मला असं वाटतंय की फलटणमध्ये एवढ्या सगळ्या प्रगती होत आहेत आणि संरक्षणाचा जरी इश्यू आला, त्यांचं सक्षमीकरण जरी करण्याचं आलं, तरी आम्ही इथे ठामपणे उभे आहोत. त्यांनी आमच्याकडे यावं, आम्हाला आमच्या बरोबर त्यांनी बोलावं, त्यांचे काय मुद्दे आहेत आणि नक्की आम्ही त्याच्यामधून मार्ग काढू. थँक्यू.